ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी. रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पहा त्या प्रभूचे नवल, त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे, कारण तो सर्वशक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता. पायीकू पाठींसी घातला, आपण पुढा राहिला, तेणी पांचजन्यू आस्फुरिला अवलीळाची. आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजवला. परी तो महाघोषू थोरू, गर्जतू असे गहिरू, जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्रांते. परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, तैसे तुरंबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते. ते हार्पोनी नेणू केऊते गेले तेथ. त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ, तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ती काही कळेना. तैसाची देखी येरे निनादे अतिगहिरी, देवदत्त धनुर्धरी आस्फुरिला. त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. ती दोन्ही शब्द अचाट मिनली एकवट, तेथ ब्रह्मकटाह शतकुट हो पाहतसी. ती दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले, तेव्हा ही सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. तव भीमसेनू विसणईला, जैसा महाकाळू खवळला, तेणी पौंड्र आस्फुरिला महाशंखू. इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडीला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे. त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनीप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजयी नावाचा शंख वाजवला. नकुळी सुघोषू, सहदेवी मणिपुष्पकू, जेणी नादी अंतकू गजबजला ठाकी. नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवाजाने कालही गडबडून गेला. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक. हा काशीपती देख महाबाहू. त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पहा. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, धृष्टद्युम्नो नृपनाथू, शिखंडी हन. तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी. विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. विराटादिक मोठे मोठे राजे, जे महत्वाचे शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. तेणी महाघोष निर्घाते, शेषकूर्म अवचिते, गजवजोनी भूभाराते सांडू पाहते. त्या मोठ्या घोषाच्या दणाक्याने शेष व कूर्म हे एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात आले. तेथ तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्रजळ उसळत कैलासवीरी. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मंदार पर्वत मागे पुढे झोकी खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. पृथ्वीतळ उलथू पाहत, आकाश असे आसुडत, तिथ सडा होत नक्षत्रांचा. जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच पडतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली, ऐशी एकटाळी पिटली सत्यलोकी. सृष्टी चालली रे चालली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू जाहला तिन्ही लोकी. दिवसाचा सूर्य थांबला व प्रलय काळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ते देखून आदिपुरुषू विस्मितू, म्हणे झणी होय पांतू, मग लोपीला अद्भुतू संभ्रमोतू. ते पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो सृष्टीचा अंत होईल.
तो चुकवावा म्हणून मग त्यांनी विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. म्हणोनी विश्व सावरले, एरवी युगांत होते वोडवले, जै महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली होती.